मिरजेत व्हेल माशाची उलटीची तस्करी करणाऱ्या 3 आरोपींना अटक. पोलिसांनी 19,24,00,000चा मुद्देमाल जप्त. मिरजेत शहर पोलिसांनी व्हेल माशाची उलटीची तस्करी करणाऱ्या 3 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 19,24,00,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मंगेश माधव शिरवडेकर, वय वर्ष 36, राहणार विश्वकर्मा हाऊसिंग सोसायटी, जवाहर नगर, कोल्हापूर. संतोष उर्फ विश्वास श्रीकृष्ण सागवेकर, वय वर्ष 35, राहणार वायरी, मालवण तालुका, मालवण. वैभव भालचंद्र खोब्रेकर, वय वर्ष 29 वर्षे, राहणार कवठे कुडाळ, देवबाग. असे अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींची नावे आहेत. मिरजेतून कर्नाटकात जाणाऱ्या रस्त्यावर तस्करीसाठी वाहतूक करण्यात येत असलेली 19 कोटींची व्हेल माशाची उलटी सोमवारी मध्यरात्री जप्त करून तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही कारवाई मिरज शहर, महात्मा गांधी चौक आणि मिरज वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे वनविभागाच्या पथकाला सोबत घेऊन केली. यावेळी सुनील फुलारी यांनी सांगितले की मिरजेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांना जागतिक बाजारपेठेत प्रचंड मागणी असलेल्या व्हेल माशांच्या उलटीची म्हणजेच अंबरग्रिसची मिरजेतून कर्नाटकात विक्रीसाठी तस्करी करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या माहितीच्या आधारे म्हैसाळला जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांचा सापळा लावण्यात आला. मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास वांड्रे कॉर्नर येथे मोडेप MH10 DP 9708 आणि अल्टो मोटार MH07 AS 0117 ही संशयित वाहने आली असता या वाहनांची झडती घेण्यात आली. यावेळी वाहनात व्हेल माशाच्या उलटीच्या 19 किलो 172 ग्रॅम वजनाच्या 3 लाद्या मिळाल्या. याचे आंतरराष्ट्रीय मूल्य 19,17,20,000 रुपये आहे. यापूर्वी सुद्धा सांगलीत अशा प्रकारची मोठी कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी स्थानिक पातळीवर काही कनेक्शन आहे का याची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विक्रम पाटील यांच्यासह उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे, हवालदार वैभव पाटील, सचिन सनदी, निलेश कदम, संदीप मोरे, अमीर शाह फकीर, लक्ष्मण कौजलगी, श्रीकांत केंगार, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, अभिजित धनगर, बसवराज कुंदगुळ, वाहतूक शाखेचे फारुख नालबंद, राहुल सातपुते, उदय लवटे आदींच्या पथकाने केली. सांगली जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक आणि त्यांचे सहकारी SDPO मिरज शहरचे पोलीस स्टेशन अधिकारी आणि त्यांचे विशेष पथक यांनी जे वन्यप्राणीविषयक तस्करी होते आणि वन्य प्राण्यांचे जे पदार्थ असतात त्यांचे प्रतिबंधित पदार्थांची तस्करी होते, गोपनीय सूत्रांमार्फत त्यांना माहिती मिळाली होती आणि त्याच्या आधारे एक मोठी कारवाई मिरज शहर पोलीस स्टेशन येथे करण्यात आलेली आहे. व्हेल माशाची उलटी याचे तस्करी होते आणि व्हेल माशाची उलटी याला अँबरग्रिस म्हणतात. हे अतिशय उच्च दराने आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये विकल्या जाते. साधारण 19 किलो हा माल पकडण्यात आलेला आहे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे. मिरज शहर पोलीस स्टेशनचे गोपनीय सूत्रांना माहिती मिळाली होती की अशा प्रकारे कोणी पदार्थ विक्रीला इथे आणणार आहे मालवण येथून. तर यांनी मागच्या काही दिवसात त्या सोर्सला डेव्हलप केले आणि नंतर त्याला इथे तो माल आणत असताना ट्रॅप लावून पकडण्यात आलेला आहे. हा माल जप्त करण्यात आलेला आहे. संबंधित वन खाते आणि वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो यांना त्याची माहिती देण्यात येत आहे. त्यांचा सल्ला घेऊन जे आवश्यक कलम आणि कायदे लावायचे आहेत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि एकूण 3 आरोपींना याच्यात अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये जे आरोपी आहेत ते मुख्यत्वे मालवण भागातील आहेत आणि एक चौथा आरोपीसुद्धा निष्पन्न होईल अशी आम्हाला आशा आहे. यामध्ये ही टोळी कशा प्रकारे ऑपरेट करते आणि त्यांचे आणखी इतर काही व्यवसाय या प्रकारचे अवैध आहेत का याचा तपास आता करण्यात येईल.